यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषद स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशुगव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथायुद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदी। 5 श्लोक झाले होते ना आपले। 6वा नाही झाला अजून। 5व्या श्लोकापर्यंत ग्रॉस समरी सांगा बघू। प्रज्वल काय सांगितलं आतापर्यंत शॉर्ट मध्ये? पहिल्या श्लोकात परमात्मा बनण्याचं म्हणजे रहस्य, परमात्म्याचं स्वरूप आणि रहस्य त्याचं। त्यानंतर दुसऱ्या श्लोकात त्याचं उपादान आणि निमित्त सांगितलं, म्हणजे कोण परमात्मा बनण्यामध्ये कोण उपादान कारण आहे आणि त्याच्यासाठी सहकारी उपाय कोण आहे, मदत कोण करू शकतं। त्यानंतर तिसऱ्या श्लोकात व्रताचं महत्व सांगितलं, म्हणजे व्रत केल्याने तुम्हाला स्वर्गपद मिळतं आणि अव्रताच्या परिणामाने नरकादी गतींना प्राप्त होतो। म्हणजे ते दुसऱ्या श्लोकानंतर असा प्रश्न आलता ना की स्वभावाची प्राप्ती जर स्वयंच होते तर मग व्रताचा उपदेश का दिला गेला, त्यासाठी महिमा काय, मग व्रत का करायचे। पुढं मग 4थ्या श्लोकात जो भाव सांगितलं, जो भाव म्हणजे मोक्षाला देतो तो स्वर्गाला देणार नाही। मग त्यामध्ये असं सांगायचंय की भगवान आपल्याला मोक्ष द्यायला बसलेत आणि आपण काय विचारतोय, मी स्वर्गाला जाणार ना, म्हणजे काय झालं, म्हणजे तुम्हाला असं घबाड द्यायला लागलेत आणि आपण म्हणतोय चमच्यामध्ये मावणार का, आम्ही तुम्ही देणार ते। म्हणजे उत्कृष्ट फळाची प्राप्ती होते हे सांगतायत, फक्त त्याच्यासाठी आपले परिणाम तसे उज्ज्वल असायला पाहिजेत। म्हणून स्वर्गासाठी पुरुषार्थ करायचा नाही आहे, तर मोक्ष साधना करायची आहे, स्वरूपासाठी साधना करायची आहे। 5व्या श्लोकामध्ये सांगितलं काय सुख, स्वर्गामधलं सुख कोणत्या क्वालिटीचं असतं तर ते बघत होतो आपण की इंद्रियजनित असतं, अनातंक म्हणजे पीडारहित असतं, दीर्घ काळापर्यंत उपभोगता येतं आणि तिथलं सुख अनुपम असतं, त्याला कोणाचीही उपमा देता येत नाही। तर इथंपर्यंत सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की भोगभूमीचं सुख आणि स्वर्गाचं सुख ह्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि काय डिफरन्स आहे। तर स्वर्ग हे शुभ भावाचं फळ आहे आणि मोक्ष हे शुद्ध भावाचं फळ आहे आणि नरक निगोदादी गती हे अशुभ भावाचं फळ आहे। म्हणून ते
प्रवचनसारमध्ये पण त्यांनी अशा गाथा घेतल्या अनेक. त्याच्यामध्ये सांगितलंय काय, धम्मेण परिणतप्पा अप्पा जदि शुद्ध संपयोग जुदो पावदी निव्वाण सुहम सुहोवजुत्तोय सग्ग सुहम. घेतली होती आपण ही गाथा. धर्माने परिणत आत्मा जर शुद्धोपयोगाने सहित असेल तर निर्वाणाला प्राप्त करतो आणि शुभोपयोगाने सहित असेल तर स्वर्ग आदी सुखांना प्राप्त करतो. म्हणून पुण्याचं फळ स्वर्ग आणि पापाचं फळ नरकगती, नरकादी दुर्गती, आणि सिद्धगती हे कशाचं फळ, पुण्य पापाच्या अतीत स्वभावाला जाणण्याचं फळ मोक्ष आहे. म्हणून तिथं सांगायचंय काय की जर चक्रवर्ती उत्कृष्ट परिणाम करतो सांगितलं ना, जर चक्रवर्ती उत्कृष्ट शुभभाव करेल तर वरच्या वरच्या स्वर्गामध्ये जाईल, स्वर्गार्थ सिद्धीला वगैरे जाईल. आणि जर म्हणजे वैभवामध्ये मेला, काय म्हणलं, चक्रवर्ती जर आपल्या वैभवाच्या विचारात, परिग्रहामध्ये, काय त्या युद्धामध्ये अशा ठिकाणी जर मेला तर नियमाने जाणार नरकाला. जर तो शुभभावामध्ये मरेल तर जाणार सर्वार्थ सिद्धी आदी स्वर्गांना. आणि जर या सगळ्याच्या अतीत होऊन विरक्त होऊन दीक्षा घेऊन मरेल तर निर्ग्रंथतेची साधना त्याला मोक्ष फळ पण देऊ शकते. म्हणून असं फळ आपल्याला प्राप्त करायचं असेल तर पुण्य पापाच्या अतीत असा तो स्वभाव जाणायला पाहिजे. मोक्ष मिळावं म्हणून सुद्धा साधना नाही आहे, तर माझा स्वभाव मोक्ष आहे हे जाणण्यासाठी आपण साधना करतोय. मग कुठल्या कर्माचं फळ चांगलं, कुठल्या कर्माच्या फळामध्ये आनंद आहे, कुठल्या कर्माच्या फळामध्ये सुख आहे. समोर बसताय का कोण माझ्या? प्रज्वल, दुसरा फोन घे आणि बस. काय सांगितलंय, कुठल्या कर्माचं फळ चांगलं आणि कुठल्या कर्माचं फळ वाईट. परवा काय अभ्यास दिला होता का तुम्हाला मी? काय बघायला सांगितलं होतं का? तर ह्याच्यात सांगतायत समयसारची 45 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये सांगितलं, मी गाथा म्हणणार आहे, तुम्ही मला अर्थ सांगणार आहे. काय माता, अठ्ठविहंपियकम्मं सौवं पोग्गलमयं जिणाविंती. अठ्ठविहंपियकम्मं 8 प्रकारचं कर्म. अठ्ठविहंपियकम्मं काय म्हणले मी, सौवं पोग्गलमयं जिणाविंती. सर्व कसे आहेत, पुद्गलमय आहेत. जस्स फलं तमुच्चई दुःखम ती विपच्च माणस. ज्याचं फळ नियमाने दुःख आहे, कधी विपाक प्राप्त झाला असताना, म्हणजे जेव्हा ते पक्व झाले त्यावेळेस नियमाने त्याचं फळ दुःख आहे. जे काही 8ही कर्म आहेत म्हणलं बरं का, असं नाही की त्याच्यामधलं 7 कर्म सोडून. 7 कर्माचं फळ काय असतं, सुख सामग्रींची प्राप्ती होते. सुख मिळतं असं नाही, सुख मी मानतो, पण तिथं जे काय अनुकूल प्रतिकूल सामग्रींची प्राप्ती होणार आहे ते सांगितलं 7 कर्म आणि असाता कर्माच्या फळाचं कार्य निमित्तामध्ये. त्याचं निमित्त असताना या फळांची प्राप्ती होते. म्हणून म्हटलं जर 7 कर्म सुख देईल तर मग ह्या गाथेला बाधा येईल. कुठलंही कर्म सुख देणारं नसतं. प्रत्येक कर्माच्या विपाकामध्ये दुःखच आहे असं त्यांनी तिथं सांगितलं. म्हणून 8ही कर्मांचा नाश केला भगवंतांनी, नाहीतर 7 कर्म ठेवलं नसतं का हो जवळ. जर 7 कर्म चांगलं म्हणलं तर का नाश केला त्याचा अरिहंतांनी, सिद्धांनी. अरिहंतांना अजून 7चा उदय चालू होता आणि त्या 7चा नाश झाल्यानंतर सिद्धपद प्राप्त झालं. मग तिथं म्हटलं असतं की त्या कर्माला एक सोडून बाकीच्या सगळ्याचा नाश केला असं म्हणायला आलं असतं.
पण सांगतायत कुठलंही कर्म सुख देणारं नाही, त्याचं फळ नियमाने दुःखरूपच असतं। सुख तो आत्मा का गुण है, जब रागादिक होते हैं तो सुख की दशा बदल जाती है, या तो हर्ष रूप संकटों का परिणमन होगा या दुख रूप परिणमन होगा। जब तक यह आत्मा सांसारिक सुख और परतंत्रता का अनुभव करता है, तब तक उसे बाधा रहित आत्मीय आनंद नहीं प्राप्त हो सकता। काय म्हणले, जोपर्यंत संसारिक सुखच भोगत बसला तोपर्यंत तुम्हाला अतिंद्रिय सुख कुठून कळणार आहे हो? म्हणजे कुठं, मला असं नाही सांगायचं की मोक्षाचा शेवटचा समय, मोक्षाला जाण्याचा शेवटच्या समयापर्यंत असं नाही म्हणायचं आहे। इथं वर्तमानात सुद्धा तुम्ही ध्यानाला बसलाय, जोपर्यंत सांसारिक सुखाचा विचार आहे, म्हणजे शरीराला अनुकूलता पाहिजे, फॅन पाहिजे, डास चावायला नको, कोणाचा आवाज नको, हे सगळं इंद्रिय सुखाचीच मागणी केली तुम्ही, आणि मग त्याच्यानंतर मी ध्यान करणार, काय होणार हो? जोपर्यंत हा आत्मा सांसारिक सुख आणि परतंत्रतेचा अनुभव करणार तोपर्यंत आत्मीय आनंद मिळणार नाही। ह्याचंच उलटं वाक्य करून सांगा बघू, या वाक्याचं उलटं वाक्य करून सांगा, पॉझिटिव्ह। काय त्यांनी सांगितलं, जोपर्यंत सांसारिक सुख आणि परतंत्रतेचा हा जीव अनुभव करतो तोपर्यंत निराबाध आत्मीय आनंद प्राप्त होऊ शकत नाही। म्हणजेच जेव्हा आत्मिक आनंद प्राप्त होतो तेव्हा म्हणजे बाहेरच्या त्या ह्यांच्याबद्दल, म्हणजे इंद्रिय सुखांबद्दल हे राहत नाही, म्हणजे सुटलं, इंद्रिय सुखाचा विचार सुटला, किंवा इंद्रियांना सुख पाहिजे हा विकल्प पण सुटला। म्हणून सांगताय तिथं की जोपर्यंत आत्म्याला जाणत नाही तोपर्यंत बाहेरच्या मध्येच रमलेला आहे, समजून घ्या। जेव्हा हा जीव आत्मीय आनंदाला प्राप्त करतो तेव्हा सहज तिथं परतंत्रतेचा अनुभव संपतो। म्हणजेच समजून घ्या, जेव्हा ध्यानाला बसला त्यावेळेस तुम्हाला अजून आत्मा दिसला नाही, म्हणजेच काय झालं, आम्हाला अनुभवच होत नाही, आम्हाला ध्यान होत नाही, हे सगळ्यांचं कंप्लेंट असते। तर तिथं सांगतायत तुम्ही संसारिक सुखाकडेच दृष्टी देताय, शरीराच्या सुखालाच आपण प्राधान्य देतोय, त्याच्यामुळं मग आत्मीय सुखाला भोगू शकत नाही। हाँ, कभी साता वेदनीय के उदय में कुछ इंद्रिय सुख की प्राप्ति हुई, साता रूप परिणमन हुआ, अर्थात कुछ दुख कम हो गया, तो उस दुख के कम होने का नाम संसारी जीवों ने सुख रख लिया। परवा बघितलं तो धवलामध्ये त्यांनी सुखाची परिभाषा काय केली होती, इंद्रिय सुखाची, दुःखाची काय लेवल कमी होणं ह्याला सुख म्हणलंय, दुःखाचा नाश होणं याला सुख म्हणलं नाही। व्रत आदि करने से जो कषाय मंद होते हैं और मंद कषाय होने से पुण्य का संचय होता है, तो उससे स्वर्ग आदिक के सुख बहुत काल तक भोगने में आते हैं। जेव्हा कषायाची मंदता होते, कधी होणार हो? कषायाची मंदता कधी होणार? जेव्हा हे सांगतात की अवलंबन घेणार धर्माचं, शुभ भावांचं, या स्वाध्याय आदी क्रियांचं, स्वभावाचं, जोपर्यंत अवलंबन घेणार तोपर्यंत शुभ भावात आहे, तर या शुभ भावाच्या निमित्तात कषायांची मंदता होते, रागद्वेषादी परिणाम, मोह यांची मंदता होते। व्रत आदि करने से कषाय मंद होता है और मंद कषाय होने से पुण्य का संचय होता है। कुठला दोष आहे तो? का निर्दोष आहे? जो जो व्रत करतो तो तो मंद कषायी असतो, निर्दोष आहे का सदोष आहे वाक्य? कुठला दोष आहे तो? व्रत करतो तो मंद कषायी असतो, हे वाक्य निर्दोष आहे का सदोष आहे? कसं मंद कशाही असतो, म्हणजे कशा आहेतच क्या? नाही 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 नाही, तसं नाही मला म्हणायचं। जो जो व्रत करतो तो तो मंद कषायी असतो, ह्याच्यामध्ये अव्याप्ती दोष आहे, अतिव्याप्ती दोष आहे का असंभव दोष आहे? बोला निशांत।
ते आपले दोष. का बरं? मग काय, आता प्रश्नच विचारताय तुम्ही, का असं विचारते मी. जो व्रत करतो तो मंद कशाई असतो असं म्हटलं तर ॲक्च्युली हे लक्षण बरोबर नाही. का? कारण व्रताचा आणि कषायांचा संबंध नाही आहे. म्हणजे तिथं व्रत करत असेल तरी त्याचे कषाय तीव्र असताना दिसून येतात, किंवा व्रत नाही करत असेल तरी कषायाची मंदता दिसून येते. त्यामुळं सगळ्या प्रकारच्या दोषांनी सहित आहे असं म्हणा चालतंय. तर म्हणून, कारण व्रत हे चारित्र्य गुणाचं परिणमन आहे, किंवा व्रतयती म्हणजे दोष टाकणे, स्वभाव रूपाने परिणमन करणे हे स्वाधीन कार्य आहे. आणि कषायांची तीव्रता, मंदता हे कशाचं, हे चारित्र्याचं विभावरूप परिणमन आहे. म्हणून सांगतायत व्रत करणारा जीव कषाई असतोच असं नाही, निष्कषाई असतोच असं पण नाही. म्हणून सांगितलं व्रत आदि करने से जो कषाय मंद होता है और मंद कषाय होने से पुण्य का संचय होता है, तो उससे स्वर्ग आदि के सुख बहुत काल तक भोगने में आते हैं. काय म्हणले मी? व्रत आदि करने से जो कषाय मंद होता है और मंद कषाय होने से पुण्य का संचय होता है. जिथं कषायांची मंदता झाली तिथं कदाचित पुण्याचा आश्रव बंद होतो. पण व्रताने कषाय मंदच होतात काय? होतातच असं नाही. का? हा ना, परिणाम कसे पण होऊ शकतील ना. होय, म्हणजे व्रत का करता मग? करतो खरं तर आपण आपल्या जवळ राहण्यासाठी, आपल्या आत्म्यामध्ये राहण्यासाठी, कषायांना नष्ट करण्यासाठी. मग काय केलं? पण नष्ट झाले का नाही झाले? तुम्ही आपल्याला तिकडे लक्ष द्यावं लागेल. माझे कशाला जायला पाहिजे, कशाला असं नाही ना. चिंतन काय करायला पाहिजे हे लक्षात जर आपण घेतलं तर कशा आपोआप त्याकडे सुटणार नाही. छान. काय कळलं का? म्हणजे सांगतायत की तुम्ही व्रत केला म्हणजे असं पण लक्षण करू नका की हा व्यक्ती व्रत करतो म्हणजे ह्यानी रागद्वेष करायलाच नकोय, ह्याला व्हायलाच नकोय. तुम्ही काय केलं? धर्माची परिभाषा चुकीची केली. म्हणजे असं नाही आहे की मला शिथिल करायचं नाही बरं का, कषायांना तर नष्ट करायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजेत ते. पण त्याच्यामुळं तो व्रती म्हणलं तर एखादा जीव मंद कषाई पण असतो, मग त्याला म्हणा तुम्ही व्रती. तो अव्रती असेल, असंयमी असेल, पण कदाचित त्याच्या परिणामामध्ये मंदता असेल कषायांमध्ये, तर त्याला व्रती म्हणायचं का? म्हणून त्याचं कोरिलेशनच नाही आहे. हो, जो जो व्रत करतो तो मंद कषाई असतो असं व्याप्ती नाही. फक्त तिथे एक सांगितलं गेलं असं की तुम्हाला कषाय मंद करण्याचं एक साधन आहे. हे काय? धर्माच्या परिणामांच्या निमित्तामध्ये तुमचे कषाय कदाचित मंद होऊ शकतात. आणि त्या कषायांचा मंदता झाली असताना पुण्य होणार का पाप होणार? पुण्याचा संचय होतो आणि पुण्याच्या निमित्तात स्वर्गाधिकांचे भोग प्राप्त होतात. कसं लावलं रिलेशन? व्रत आदि करणार तर कषायांची मंदता होते. कषायांची मंदता लिहा, लिहा म्हटलं. हो, सांगा काय? मंदता झाल्याने पुण्याचा आश्रव बंद होतो. पुण्याचा आश्रव बंद झाल्याने स्वर्गाधिक सुखांची प्राप्ती होते. हुशार आहे तुम्ही. सांगा बघू. म्हणून आम्ही वही ठेवतो जवळ, माहिती आहे का? म्हणा, सांगा चार काय? व्रत केल्याने कषायाची मंदता होते, त्यामुळे पुण्याचा संचय होतो, त्यामुळे स्वर्गाची प्राप्ती. म्हणून मी वही सांभाळत नाही. असं का? तर सांगायचं की म्हणून स्वर्ग अधिक तर सहज मिळणार आहेत, पण मोक्ष पुरुषार्थ करायचा आहे आपल्याला. मग त्या स्वर्गापासून सुद्धा जो भिन्न आहे असा तो मोक्ष, असा तो स्वभाव त्याला प्राप्त केला असताना आपल्याला इंद्रिय सुखांची आवश्यकता नाही.
जो आनंद है अनाकुलता का वह तो आत्मदृष्टी में ही है. मी व्रत करणारा असा ज्याला परिणाम आहे तो बाहेर आहे का आत आहे? मी किती केले व्रत उपास? करणारा आहे त्याच्याकडे लक्ष असेल तर बाहेर. किती उपास केले हो तुम्ही? आहे का? आता खूप केले म्हणून सांगते. त्याच्यामुळं कुठं बाहेरच गेला आहे. मग किती अभिमानाने सांगतोय चुकलं हं? म्हणून ते माताजी तर म्हणते अभ्यास म्हणून व्रत करतोय आपण. हे आपल्याला काय कुठं लेबल लावायचं आहे का कुठं छापायचं आहे म्हणून? हा, मी काय करतोय साधना म्हणून हे व्रत आधी करतोय, हे भाव ठेवा. आपल्याला कोणाला प्रसिद्धीसाठी सगळ्यांनी वाहवा करावी म्हणून व्रत आधी करायचे आहेत का? काय केलं नाही मग काय म्हणायचं तुमचं? ते कष्ट झालं उलट. नष्ट कर्म नष्टाचा उपाय नाही झाला, कष्टाचंच साधन झालं ते. म्हणजे मी इतकं केलं म्हणजे सगळ्यांनी मला सिंपती द्यावी, सहानुभूती द्यावी की कसले ग्रेट आहेत. असं म्हणलं का नाही कोण तुम्हाला? तर नाही म्हणलं ना अजून, केलंच नाही. असं पण नाही बरं का, आम्ही असंयमाचा उपदेश देत नाही. तर म्हणून जो व्रत करतो त्याला पुण्याचा आश्रव बंद होतो. पुण्याच्या आश्रवाने कशायांची मंदता पहिल्यांदा, मग पुण्याचा आश्रव बंद आणि त्याच्या निमित्तामध्ये स्वर्गाधिक सुखांची प्राप्ती होते. व्रत न करता पण म्हणजे खूप जण असे मंद कशाही असतात की म्हणलं की मग मी जसं मग त्यांना पुण्याची प्राप्ती. पुण्याची प्राप्ती म्हणजे काय म्हणायचं? ते पुण्य पापानुबंधी पुण्य असतं. चांगला प्रश्न आहे. काय प्रश्न विचारलं? उदाहरणार्थ जीजस येशू ख्रिस्त म्हणते काय केलं त्यांना सांगितलं ना, सगळीकडनं ठोकलं तरी पण कशाय केले नाहीत. महात्मा गांधींनी काय केलं तुमच्या? म्हणजे त्यांना किती प्रतिकूलता आली तरी सुद्धा त्यांनी कुठं विरोध केला नाही, वैर केलं नाही, कशाय केले नाहीत. म्हणजे कशायांची मंदता होती थोडक्यात त्यांच्या. आणि त्याचं फळ काय झालं? मोक्ष मिळाला का? मग म्हणजे मला म्हणायचंय व्रत केलं तर नियमाने मोक्ष मिळतो असं नाही. तुम्ही काय विचारलं मला? व्रत नाही करणारा त्याला पुण्य मिळणार का नाही? तो स्वर्गाला जाणार की नाही? सांगा हो. त्याला काय व्रत केलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही तुमचे परिणाम फक्त शांत ठेवले आणि खरं म्हणजे जाणून घेतलं तर तो जाणारच. त्याला पुण्य मिळतं का नाही असं विचारतात. मग पाप कोणाला लावायचं? पाप कुणाला? जो म्हणजे तेच की अहमपणा आहे, मी व्रत करतोय इथं जो अहमपणा आहे तर त्याला पापच करणार. बरं, म्हणजे अव्रत असलं तरी सुद्धा पुण्य मिळतंय, मग आम्ही अव्रती राहिलं तर चालतंय नाही असा त्याचा अर्थ अजिबात मग नाही. असंच झालं की नाही? आता त्यांनी सांगितलं अर्थ असं घ्या डोक्यावर. काय सांगितलं? म्हणजे व्रत केल्याने पुण्याचा आश्रव बंद होतो हे तर सांगितलं, पण ज्यांनी व्रत नाही केले किंवा ज्यांनी व्रत केले तरी सुद्धा त्याचे समजा कषायांची तीव्रता असेल तर कदाचित तो जर एक कषाय चौकडीवाला असेल ना, एक कषाय चौकडीच्या अभावाला असेल म्हणजे सम्यक दृष्टी असेल तर तुमच्या या दोन्हींची व्याप्ती बसवूच नका कुठं. तो व्रती असू दे अव्रती असू देत, कषाय त्याची तीव्र असू दे मंद असू देत, तेवढ्या एक कषाय चौकडीच्या अभावात नियमाने त्याची तेवढी मंदता असतेच. त्यामुळं तो जीव नियमाने स्वर्गात जातो. म्हणून आणि त्याला त्याचे भाव असतात की व्रत आधी करावेत, महाव्रत घ्यावीत, आपल्याला आत्मसाधना करावी, हे वर चढण्याचे भाव असतात. त्याच्या निमित्तात ते जे परिणाम आहेत ना, परिणामांनी स्वर्गमोक्षाची प्राप्ती आहे, क्रियेनी नाही आहे बाहेरच्या. काय म्हणताय? तेच म्हणलं काय तुम्ही चौकडी म्हणला ना, ते अनंतानुबंधी का क्रोध मानणार? बरोबर, अनंतानुबंधीच्या अभावाचं निमित्त असताना तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे तर अनंतानुबंधीचा अभाव झाला आणि त्याच्या अभावात तेवढ्या अंशाने कशाय रागद्वेष संपले. म्हणून त्यांनी सांगितलं की येन अंशेन रागः तेन अंशेन बंधः, येन अंशेन वीतरागः तेन अंशेन बंधः. काय म्हणले?
जेवढ्या अंशाने रागद्वेष आहे तेवढ्या अंशाने बंध आहे. मग तुमच्या 3 चौकडी राहिल्या म्हणजे काय हो, मिथ्या दृष्टी होता, स्वभावाला जाणलं की 4 अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभाचा अभाव झाला. आणि मग तेवढ्या अपेक्षेने ती जी अनंत संसाराला बांधणारी जी कषाय होती ना, तीच नष्ट झाली. बस सगळ्यात मोठा पुरुषार्थ झाला. वर चढणार तुम्ही सहज, म्हणजे करणार पुरुषार्थ तिथं पण हे जिंकणं सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात पहिलं. मग स्वभावाचं वेदन ज्याला झाला, निर्णय झाला, तो नियमाने एक कषाय चौकडीचा अभाव सहज त्याला होतो, करावं लागेल. मग ते तर वितराग झाले, अरिहंत झाले, म्हणजे 11व्या गुणस्थानाच्या वर गेले. संज्वलनचा उदय मुनींना असतो, त्यांना 3 कषाय चौकडींचा अभाव असतो. 10व्या गुणस्थानाच्या वरची कोण 10व्या गुणस्थानापर्यंत मुलींना 4 चौकडींचा अभाव जर असेल तर काय सांगताय, नीट सांगा, नीट सांगा. 4 चौकडींचा जर अभाव आहे, संज्वलन हा सर्वात शेवटचा 10वं गुणस्थान, सूक्ष्म लोक त्याच्यातला, तर तो 10व्या गुणस्थानापर्यंत तो असतो. आणि मग मुनींना, हळू बोलू नका, घाबरत आहे का? आणि मग मुनींना हे होणार ना, म्हणजे अभाव झाला तर काय झालं, कॉन्फिडन्स लूज झाला काय तुमचा? वितराग झाला तो. तुम्ही पहिला बोलताना एक वाक्य इकडं आणि एक वाक्य तिकडं घुसवलं, म्हणून तुम्हाला क्लिअर केलं. म्हणजे 10व्या गुणस्थानापर्यंत संज्वलन कषाय आहे, त्याच्यावर कषायांचा अभाव झाला म्हणून त्याला वितराग म्हणायचं. रागद्वेष सगळे संपले. ऍक्च्युली 6व्या गुणस्थानाच्या वर तर ध्यान असतायत मुनी. कशाचा राग असतो, कशाचा द्वेष असतो, कशाचा मोह असतो. खायला पाहिजे, यायला पाहिजे, कोणतरी सेवा करायला पाहिजे, किती प्रतिकूलता आहे, कसले भाव आहेत. मग तिथं का रागद्वेष आहे म्हणून सांगताय तुम्ही? 6व्या गुणस्थानातच अंत झाला असं म्हणा. 6व्या गुणस्थानाच्या वरच्या जीवांना वितराग म्हणा, का नाही म्हणत? 10व्यापर्यंत सूक्ष्म लोक आहे. तर सांगितलं तिथं उदय तर चालू आहे, जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत, म्हणजे अभावात, उदयाच्या अभावात अनुदयात जाणार नाही तोपर्यंत त्याला रागीद्वेषी म्हटलं. पण उपचाराने म्हटलं जाणार. तिथं तर ते मुनी ध्यानस्थच आहेत 7व्या गुणस्थानापासून वर. तर मला काय सांगायचं होतं की आपण जे परिणाम करतो त्याच्या अनुसार पुण्य आणि पापाचा आश्रव बंद होतो. मग किती आपण असावध असतो जेव्हा आपण असे काय भाव करतो, कोणाला मारण्याचे, कोणाला वाचवण्याचे, सगळेच परिणाम आहेत ते स्वभावातून बाहेर आल्याशिवाय होत नाहीत. म्हणून मुनींना असे भाव पण नसतात, कोणाला वाचवावं, कोणाला जगवावं, हे सुद्धा भाव नसतात मुनींना. कारण ते भाव करण्यासाठी स्वभाव सोडावा लागणार त्यांना, म्हणून ते इतके सावध असतात. अशी सावधानता आपल्याला पण यायला पाहिजे. तर त्यांनी एक छान उदाहरण घेतलं इथं की, काल वाचलं होतं का मी ते? नाही, तेच की 1-2 दिवसाखाली इष्टोपदेशवरचं प्रवचन आहे. अकलंक देव समंत भद्र कुंद कुंद आदिक जो आचार्य हुए वे बड़े विरक्त थे, तपस्वी थे, ज्ञान की तो प्रशंसा ही कौन करे. हम लोग जब उनके रचित ग्रंथों के हृदय में प्रवेश करें तो अनुमान कर सकते हैं, अन्यथा जैसे कहते हैं कि ऊंट अपने को तब तक बड़ा मानता है जब तक पहाड़ के नीचे न पहुँचे. कशासाठी सांगाले तो? उंट मोठा असतो का नाही? ऊंट अपने को तब तक बड़ा मानता है जब तक पहाड़ के नीचे न पहुँचे, ऐसे ही हम लोग अपने को तब तक ही चतुर समझते हैं, उत्कृष्ट वक्ता तब तक जानते हैं जब तक इन आचार्यों की जो रचनाएं हैं उन रचनाओं में प्रवेश न पा जाए. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत स्वतःला महान मानलंय ना, समजून घ्या तुम्ही भगवंतांच्या त्या मूळ आचार्यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळं तुम्हाला अजून त्यांची महानता माहीत नाही म्हणून स्वतःला महान मानताय, जसं तो उंट. आपण कोण? आम्ही उंट नाही. ऐसे ज्ञानवान, चारित्रवान, तपस्वी साधुजन बताओ अच्छा कहाँ होंगे इस समय. सांगा आता कुठं आहेत? कुंदकुंदाचार्य, अकलंक देव कुठं आहेत? अजून मोक्षाला गेले नाहीत, स्वर्गात आहेत. काय करत आहेत?
दिसतंय काय तुम्हाला? मग एवढं कॉन्फिडेंटली सांगायला सर्वात सिद्धीला जात नाही आत्ता कोण. जेव्हा गेले तेव्हा पंचम काळ सुरू झाला होता. पंचम काळामध्ये सर्वात सिद्धी नाही मिळत. किती 16व्या स्वर्गापर्यंत? नाही, 16वा स्वर्ग सुद्धा नाही. कुठे गेले हो? बरं जाऊ देत, उत्कृष्ट स्वर्गात गेले, जिथं गेले तिथं 8वं स्वर्ग असं म्हणतात बहुतेक. 8व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो या काळात. तर ते आता कुठं आहेत? स्वर्गात आहेत. काय करत आहे तो? तुम्ही काय करताय आणि ते काय करत आहेत ह्याच्यासाठी विचारलं बरं का. मी मध्ये विचारलं होतं विरसागर महाराज कुठे आहेत? दिसले का? इथं आहेत ज्ञानात आपल्या. तिथं कशाला बघताय? तर तिथं ते महाराज नाही, ते देव आहेत. वीरसागर महाराज इथं आहेत. तर ते वीरसागर महाराजजी आत्ता तिथं सगळं संपलंय. काय म्हणायचं, बहिरंगातलं व्रत संपलंय, तुमचं मुनी दीक्षा संपली आहे. बस ते काय करतायत? पुण्याचं फळ भोगतायत. पण ज्ञान असेल तर त्या वैभवामध्ये सुद्धा अस्पर्शी राहतो आणि ज्ञान नसेल तर लिप्त होतो. मग तेच इथं घेतलं बरं का. गुजर तो गए है ना सगळे हे आचार्य मुनिराज वगैरे. अब तो यहाँ है नहीं वे गुरुजन, तो इस समय वे कहाँ होंगे? कुछ अंदाज़ा बताओ. यही अंदाज बताओगे कि स्वर्ग में होंगे. स्वर्ग में क्या कर रहे होंगे? मंडप भरा होगा असं दृश्य सांगतात बरं का. आता बघा कुठं कुठं कोण कोण बसलंय बरं का. कुठं तर आपण स्वतःलाच बघणार आहे त्याच्यात. मंडप भरा होगा, देवांगनाएं नृत्य कर रही होंगी और ये कुंद कुंद समंतभद्र आदि के जीव बने हुए देव सिर भी मटका रहे होंगे. ते नाचायला लागलेत ना. काय करता हो तुम्ही? तुम्ही पण बसल्या ठिकाणी नाच करतात माहिती का. हात पाय हालत नाहीत पण बाकी सगळं हालत असते. तर सिर भी मटका रहे होंगे. क्या करे? व्रत धारण करने पर या तो मोक्ष होगा या स्वर्ग मिलेगा, तीसरी बात नहीं होगी. कोई पूर्व काल में स्वर्ग से ऊपर भी उत्पन्न हो लेते थे. हाँ, एक बात है कि भले ही ये आचार्य वहाँ देव बनकर रह रहे हैं पर वहाँ भी वे सम्यक दृष्टी होंगे. म्हणून ते त्या नृत्याचा आनंद घेताय, त्या वैभवामध्ये राहताय, तरी सुद्धा सम्यक्त्वापासून जो च्युत होत नाही तो नियमाने पुण्याचा आश्रव बंद करतो आणि जो त्याच्यामध्ये लिप्त होतो तो पुण्याचा नाश करतो. काय कळलं? पुण्याची बहुलता झाल्यावर देवगतीला जातो. देवगतीत जन्मलेला जीव पुण्याची निर्जरा चालू झाली तिची पहिल्या समयापासून. जर त्या वैभवामध्ये तो आसक्त झाला, त्यात भोगत राहिला, रमला तर. पण जे कोणी हे ज्ञानी आहेत, सम्यक दृष्टी आहेत, तो उनमें आसक्ति न हो रही होगी पर होंगे तो देव ही. होंगे तो चतुर्थ गुणस्थानवरती असंयत सम्यक दृष्टि ही. तो उन्हें बताना है यहाँ पर कि स्वर्ग सुखों में सभी जीव जाते हैं. जो व्रती हो वो भी जाते हैं, अव्रती हो वो भी जाते हैं. पण आपण तिथं जन्मल्यावर आपण काय करायचं हे आत्ता इथं ठरवा हो. काय आम्हाला स्वर्ग पाहिजे, सुख पाहिजे म्हणून आम्ही हे सगळं करतो, तर त्याच्याने तुम्हाला प्राप्ती होणार नहीं. ये सांसारिक सुख तो उलझन है. वे देव सुख में मस्त रहते हैं तो वे मरकर एकेंद्रिय भी बन सकते हैं. जो जीव त्या वैभवामध्ये आनंद मानणार मरून कुठं जाणार? का 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 एकेंद्रिय जन्माचे भाव कोण करत नाही? ते तर झालं, च्युत झाले. पण का? मी आता सांगितलं पुण्याचा नाश केला. जोपर्यंत तिथं भोगले ना, प्रत्येक समयाला पुण्य नष्ट झालं, कुठं जन्मणार? पापामध्येच. त्यामुळे एकेंद्रिय आदी दुर्गतींमध्ये जन्मतो. उनमें नियम है कि दूसरे स्वर्ग तक के देव एकेंद्रिय बन सकते हैं. पहिल्या दुसऱ्या स्वर्गातले देव एकेंद्रिय बनू शकतात. 12व्या स्वर्गापर्यंतचे देव पशु पक्षी आदी पंचेंद्रिय तिर्यंचच बनू शकतात. एकेंद्रिय नाही, विकलत्रय नाही. काय म्हणले? पहिल्या 2 स्वर्गातले देव मरून एकेंद्रिय होऊ शकतात. पहिल्यापासून ते 12व्या स्वर्गापर्यंतचे देव जर मरून तिर्यंच होणार असतील तर नियमाने पंचेंद्रिय तिर्यंचच होणार.
आणि उससे ऊपर के देव मनुष्य ही बन सकते हैं. त्याच्या पुढचे देव कधीही तिर्यंच्या गतीत जन्मत नाहीत. कशाच्या वरचे? 12व्या स्वर्गाच्या वरचे. म्हणून त्याला शतार चतुष्क म्हणलं जातं. म्हणजे तिथं शतार स्वर्गापर्यंतचे देव आहेत ते तिर्यंच्यांमध्ये जन्मू शकतात, त्याच्यावरचे नाही. देखो देवगति के देव कोई पेड़ तक बन जाते हैं. मरने के बाद ऐसी उनकी दुर्गति हो सकती है. दिसते का बाहेर पेड़ आहे ते पूर्वी देव होते. वाटतंय का? आपण त्यांना या दृष्टीने पाहतोय तर आपण कुठं जाणार आहे हो? अशा दुर्गतींमध्ये आपल्याला सुद्धा पडावं लागणार. इतना तो समझना ही है कि वे मरकर नीचे ही गिरेंगे. जे कोणी देव सगळे त्या भोगांमध्ये आसक्त राहणार, नियमाने नीचे ही गिरेंगे. आगम में देवों के मरने का नाम च्युत होना कहा है. देव च्युत होते हैं अर्थात नीचे गिरते हैं. नारकी मरकर ऊपर आते हैं आणि देव मरकर नीचे गिरते हैं असं म्हटलं जातं. उन देवों में ऐसा ऋषिकज अनातंक और दीर्घ कालोपलालित सुख है, पर वास्तविक आनंद नहीं है. जो वास्तविक आनंद है वह इंद्रियों के अधीन नहीं है. उसमें समय की सीमा नाही है. इतक्या काळपर्यंत मिळणार, नंतर नाही मिळणार असं नाही. ते स्वाधीन सुख आहे. कधीही भोगू शकणार, कितीही भोगू शकणार. क्षणभंगुर नहीं है, न किसी के प्रति चिंता है. इस आनंद के जानने वाले पुरुष भी स्वर्ग के सुख को हेय मानते हैं. जे कोणी ज्ञानी आहेत ते नियमाने स्वर्ग सुखाला हेय मानतात और स्व आनंद के आनंद को उपादेय मानते हैं. देवों का सुख देवों की ही तरह है. ऐसा कहने में ज्ञानियों को समाधान मिलेगा, अज्ञानियों को भी समाधान मिलेगा. दृष्टी बघा, ज्ञानी सांगतोय देवांचं सुख देवासारखंच असतं आणि अज्ञानी सांगतोय देवांचं सुख देवासारखंच असतं. काय डिफरन्स? मला पण दिसला आत्ताच. ज्ञानीची दृष्टी काय आणि अज्ञानीची दृष्टी काय? दृष्टीने बोलतोय. करेक्ट. म्हणजे अज्ञानीचे हे विचार की काय तुम्ही दिलंय आम्हाला इथं आता, देवांचं सुख देवांसारखंच असतं, तुम्ही काय दिलेलं लय भारी आहे असं नाही, असं म्हणायचं त्याला. किंवा इथं जे काय आपण भोगतोय ते लय भारी आहे असं नाही आहे, तिथं जाऊनच भोगायला पाहिजे, हे भाव आहेत अज्ञानीचे. ज्ञानीचे भाव काय हो? देवांचं सुख देवासारखंच असतं. म्हणजे अनंत देवासारखं ना ना ना, देवगतीची चर्चा इथं, कारण ऋषिकच सुख सांगतायत. म्हणजे काय? ज्ञानी काय म्हणतोय? देवांचं सुख देवासारखंच असतं, अरिहंत सिद्धांसारखं नसतं. म्हणजे ते सुख मला उपादेय आहे, तो स्वभाव मला उपादेय आहे, तसा मला पुरुषार्थ करायचा आहे, ही ज्ञानीची दृष्टी आहे. देवांचं सुख देवांसारखंच असतं. अज्ञानी तो उन शब्दों में सुख का बड़प्पन समझ लेंगे और ज्ञानी उन्हीं शब्दों में सुख को हेय समझ लेंगे. कैसा ही सुख हो, व्रत धारण के फल में स्वर्ग आदि के सुख मिलते हैं, यह श्लोक का तात्पर्य है. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की व्रत करा, संयमाची प्रेरणा दिली आहे, फक्त ज्ञानपूर्वक करा. जर अज्ञानाने करणार तर शरीर सुकवण्याचं कार्य केलं, फक्त व्रत केलं म्हणजे. पण आपल्याला काय करायचं आहे? कर्मांना सुकवायचं आहे, आपल्या दुःखाला नष्ट करायचं आहे, संसाराला क्षीण करायचं आहे. आपण शरीराला क्षीण करण्याचं कार्य करतोय आणि त्याला तप म्हणतोय, तर त्याच्याद्वारे तप होणार नाही. म्हणून ध्यानाने निर्जरा आहे, ध्यानाने सम्यक ज्ञानाची प्राप्ती आहे, ध्यानाने तत्वग्रहण होणार आहे, ध्यानानेच सांगितलं सगळ्या सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून ध्यान हे परमतप आहे, सगळ्यात मोठं व्रत आहे, संयम आहे, नियम आहे. म्हणून ध्यानाचं अवलंबन घेणं आवश्यक आहे. हो, जाणा स्वतःच्या ज्ञानवान स्वभावाला जाणा. पहा, हा स्वभाव सुखाने
परिपूर्ण आहे. हे सुख अनादि अनंत आहे. हे सुख स्वाधीन आहे. हे सुख अतींद्रिय आहे. हे सुख माझ्यामध्ये देखील आहेच अनुभवा. स्वभाव आहे तो माझा. अनंत सुख स्वरूपोऽहम्. परनिरपेक्ष स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर्ज. नमो हरिहन्ताणं